पावसासंदर्भातले अपडेट घेऊयात। कोल्हापुरात पंचगंगा नदीची वाटचाल ही धोका पातळीकडे सुरू आहे। आंबेवाडी, चिखली या गावांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीची पाहणी करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये सुद्धा गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। शहर आणि आसपासच्या भागामध्ये सध्या पूर परिस्थिती नाशिकमध्ये निर्माण झाली आहे। त्याची काही दृश्य आपण बघूयात। गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। तर नाशिक शहर आणि तर पंढरपुरात चंद्रभागा नदीला देखील पूर आलाय। पंढरपुरात आज दिवसभरात 1,80,000 क्युसेक इतक्या विसर्गाच्या क्षमतेचं पाणी येऊन पोहोचणार आहे आणि सध्या 1,11,000 इतकं पाणी आहे। तर दिवसभरात 70,000 क्युसेक इतकं पाणी वाढेल। त्यामुळे व्यास नारायण झोपडपट्टी नंतर संतपेठ या शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पंढरपुरात पाणी शिरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे। सध्या पंढरपूर शहर परिसरामध्ये नदी पात्रातील विसर्ग हा 1,11,000 क्युसेक इतका आहे आणि यामुळं व्यासनारायण झोपडपट्टी, अंबिकानगर झोपडपट्टीचा सखल भाग बाधित झाला असून या परिसरातील जवळपास 350 ते 400 नागरिकांना प्रशासनाच्या वतीने स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि त्यांची रायगड भवनमध्ये सोय करण्यात आलेली आहे। तसेच सध्या संगम या ठिकाणी 1,80,000 क्युसेक इतका विसर्ग असून सायंकाळी 6 पर्यंत हा विसर्ग पंढरपूर शहर परिसरामध्ये पोहोचणार आहे। तर पंढरपुरात भीमा नदीनं आता इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे भीमा नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहानं व्यास नारायण झोपडपट्टी, अंबिकानगर या परिसरातील घराघरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली।